बघा, बिफोर स्टार्टिंग द न्यू चॅप्टर न्यू पॉईंट, त्याचं आपल्याला सगळ्यात पहिले 11th काय काय झालेलं आहे, जे 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 काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला परत एकदा बघायचे आहेत. ठीक आहे, तर आता बघा त्यातले काही बेसिक आणि स्टँडर्ड फॉर्म्युले. त्यातलं पहिलं आपण कन्सिडर करू स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स. ठीक आहे, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स. बघा त्याच्यामध्ये स्टँडर्ड डेरिव्हेटिव्समध्ये बघा काय येणार आहे. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्समध्ये पहिलं आपण इकडे कन्सिडर करू, इथे कन्सिडर करूया फंक्शन आणि इकडे त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तसंच बघा इथे मी लिहितो फंक्शन, इथे त्याचं डेरिव्हेटिव्ह डॅशने दाखवतो आपण डेरिव्हेटिव्ह डॅश, किंवा अजून कसं लिहितो, समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल त्याला काय लिहिणार dy बाय dx. हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर इकडे काय लिहिणार dy बाय dx ही टर्म होणार. ठीक आहे, तर आता इथे काय काय येणार आहे बघा. टोटल सगळेच्या सगळे आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, बघा फर्स्ट मला हे सांगा, पहिलं कॉन्स्टंट. फंक्शन जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेत होतो, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे परत बघायचं आपल्याला, 11th पार्ट परत बघायचा आहे हा. ठीक आहे, तरच पुढच्या चॅप्टरला जाता येईल. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंट म्हणजे काय, इन शॉर्ट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे, ज्याच्यामध्ये एक्सची टर्मच नाही आहे. ठीक आहे, ते काय झालं कॉन्स्टंट. आलं लक्षात, दॅट इज कॉन्स्टंट टर्म, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर सेकंड के इंटू एक्स, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के. कारण बघा आपण जर लिहिलं काय, परत बघूया आपण 100x त्याचं डेरिव्हेटिव्ह, 100xचं डेरिव्हेटिव्ह काय घेणार फक्त 100, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के. त्यानंतर नंबर 3 एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन, खाली एक्स रेस टू एन मायनस 1, एक्स रेस टू 12 खाली याचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस असं लिहिणार आपण 12 खाली एक्स रेस टू 12 मायनस 1, 12 एक्स रेस टू 11. ठीक आहे, याला आपण म्हणतो काय, रीड करताना कसं रीड करणार, याला कसं रीड करणार आहे, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट. कसं रीड करतो, फंक्शन रेस टू, खाली फंक्शन एक्स वरती कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट. नंतर नंबर 4, नंबर 4 काय, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन करू, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट, तर याला काय म्हणायचं कॉन्स्टंट रेस टू फंक्शन. ठीक आहे, तर कॉन्स्टंट रेस टू फंक्शन मध्ये काय बघा, इथे कंटिन्युएशन मध्ये जर बघितलं ए रेस टू एक्सचं काय होईल, ए रेस टू एक्स लॉग ए. फंक्शन रेस टू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट खाली एक्स रेस टू एन मायनस 1. कॉन्स्टंट रेस टू फंक्शन नेहमीप्रमाणे बघा 3 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार याचं 3 रेस टू एक्स लॉग 3 याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, याचं काय असेल ते डेरिव्हेटिव्ह कंटिन्युएशनमध्ये. ठीक आहे, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स लॉग ए. ओके, त्याच्यानंतर पुढे नंतर काय इथे बघा, नंबरिंग करू इकडे आपण, सिरियल नंबर कंटिन्युएशनमध्ये करू. काय येणार आहे बघा, नंबर 5
इकडे सिरियल नंबर. हे झाल्यावरती कोणती टर्म आहे? ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बघितलं होतं आपण? सेमच असतं. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. ठीक आहे. बघा परत बघू इथपर्यंत काय काय बघितलं. पुढच्या टर्म तर आपल्यासाठी कॉमन असणार आहे, ज्या आधीच आपण बघितलेलं आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनचं एन एक्स रेस टू n-1, एक्स रेस टू एनचं एन एक्स रेस टू n-1. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन रेस टू कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट रेस टू फंक्शन. इकडे काय? ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. पुढच्या टर्म्स बघा काय आहेत. नंबर ते बघा साइन एक्स, साइन कॉस, टॅन. बघा साईनचं डेरिव्हेटिव्ह बरं आपण बघूच आपण ते सगळं. ठीक आहे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह अगेन सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स आणि कॉट एक्स. जे काय आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचे सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह 7, 8, 9, 10, 11, 12. आपल्याला विसरायला होत असतं, त्यामुळे आपल्याला हे परत फॉर्म्युले बघणं गरजेचे आहेत. ठीक आहे. बघा जेवढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत त्या सगळ्यांचे आपण काय बघतो आता? डेरिव्हेटिव्ह बघतोय. हे बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, ते इकडे आज जे असणार आहे ते आपण लिहिणारच आहे. ठीक आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह आतमध्ये जे आहे ते तिथं लिहायचं. एक्स आहे तर आपण लिहिणार आहे एक्स. एक्स क्यूब असतं तर एक्स क्यूब लिहिला असतं. त्याचं परत चेन रूलने जे होईल ते होईल. तो पुढचा पार्ट झाला. ठीक आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू, तर आतमध्ये जी टर्म आहे एक्स एक्स आपण तसं लिहिणार. ठीक आहे. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह आणि लास्ट वन कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, कॉटचं डेरिव्हेटिव्ह कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, कॉटचं डेरिव्हेटिव्ह. हे आलं लक्षात? यात काय डाऊट आहे तुम्हाला? ठीक आहे. एवढा पार्ट परत बघू आपण. काय आहे? साईनचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर टॅन, टॅनचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचं डेरिव्हेटिव्ह कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कॉटचं डेरिव्हेटिव्ह. तर हा पार्ट झाला फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्हचा. इन टर्म्स ऑफ फंक्शन काय असेल? इन टर्म्स ऑफ फंक्शन म्हणजे काय बघा.
बघा बी स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स in terms of f of x or आपण त्याला म्हणूया चेन रूल. काय म्हणू त्याला आपण? चेन रूल पण म्हणू शकतो. ठीक आहे. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स इन टर्म्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे कसं बघा, आपण मगाप्रमाणेच घेऊया परत, लक्ष द्या. चेन रूल पण तुम्हाला जमलंच पाहिजे. ठीक आहे, पुढचं पुढे बघूया. डायरेक्ट आपण न्यूमेरिक व्हॅल्यूने स्टार्ट करतो 1. ठीक आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं ते बघितलेलंच आहे. आपण समजा कॉन्स्टंट इनटू फंक्शन असेल तर आपण काय करतो माहिती आहे का, कॉन्स्टंट बाहेर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंट बाहेर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इथं एक्स होता ना मगाचेच, हे बघा हेच फॉर्म्युले फक्त एक्सच्या जागेवर काय लिहिणार आहे आपण आता, एफ ऑफ एक्स. एक्सच्या जागेवर काय लिहिणार आहे, एफ ऑफ एक्स. इथं आपल्याला चेन रूल बघायचा. आता काय बघायचं आहे, फॉर्म्युला तोच राहणार आहे, फक्त पुढे आतल्या फंक्शनचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. ठीक आहे. सेकंड बघू. सेकंड वन काय असेल इथे, समजा एक्स रेस टू एन तर त्याच्याऐवजी मी लिहितो एफ ऑफ एक्स रेस टू एन असेल. तर मगाप्रमाणेच आपण काय लिहित होतो, याला काय लिहित होतो सांगा आधी. यस, एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. हा जो फॉर्म्युला आहे तोच राहणार आहे. बघा एन एक्स रेस टू एन मायनस 1, एक्सच्या जागेवर कोण आहे, फक्त इथे एफ ऑफ एक्स आहे फंक्शन. पण त्या फंक्शनला परत तुम्हाला बाय चेन रूल काय घ्यावा लागतो, डेरिव्हेटिव्ह, आतमधल्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह, तो काय तुमचा चेन रूल. ठीक आहे. आता पुढे बघा नंबर 3. नंबर 3 मध्ये काय आहे, कोणतं बघितलं होतं आपण पुढे, हे बघा फंक्शन रेस टू कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट ए रेस टू मी लिहितो एफ ऑफ एक्स. मग इथं तेच येणार, ए रेस टू एफ ऑफ एक्स लॉग ए. आणि हा जो फंक्शन आहे त्याचा परत इथं काय डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल इंटू करून. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती टर्म घेतली होती आपण, ए रेस टू एक्स. चला आता इथं आपण लिहूया नंबर 4. हे ए रेस टू बरं का, बघा नंतर ई रेस टू एफ ऑफ एक्स. ई रेस टूचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ॲज इट इज, पण बाय चेन रूल ह्या फंक्शनचं परत इथं काय आलं तुमचं डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू फंक्शन, ई रेस टू फंक्शन, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे बघा नंबर 5. इथं बघू काय येणार आहे. त्याच्यानंतर नंबर 5 मध्ये कोणाला बघितलं आपण, ई रेस टू नंतर कोण होता, येस लॉग 1 ची टर्म आहे. ठीक आहे. तर लॉग 1 च्या टर्म मध्ये बघा एक्सच्या जागेवर कोण, एफ ऑफ एक्स. लॉग 1 चं कसं आहे डेरिव्हेटिव्ह 1/x. एक्सच्या जागेवर कोण आहे, इनटू या एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह. नंबर 6 लॉग एक्स नंतर कोणाला बघितलं होतं, डायरेक्ट साईनचे फंक्शन. हे बघा साईन, कॉस, टॅन, नंतर सेक घेतला होता आपण, कोसेक घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक्स 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 टर्म होत आहे तर त्याच्याऐवजी कोण असणार आहे आता, एफ ऑफ एक्स.
ठीक आहे. नंबर 7, 8, 9, 10, 11. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉस. कॉसचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर मायनस नाही सेक. सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन. ओके. कोसेकचं मायनस कोसेक कॉट आणि कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर. फक्त इथं कोण आहे आता? एफ ऑफ एक्स. इथं एफ ऑफ एक्स, इथे एफ ऑफ एक्स. सिमिलरली या प्रत्येक ठिकाणी एफ ऑफ एक्स. या टर्म्स इथे पण काय तुमची टर्म एफ ऑफ एक्स असेल. आणि पुढे काय लिहायचं आहे तुम्हाला? अजून जे काय फंक्शन आहे त्याचा काय डॅश बाय चेन रूल. एफ डॅश ऑफ एक्स चेन रूलनुसार आतमधला जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा परत काय राहणार आहे? डेरिव्हेटिव्ह. हे फॉर्म्युले सगळ्याच्या सगळ्या आता लिहून काढायचे आहेत. डेरिव्हेटिव्हचे परत एकदा व्यवस्थित. ठीक आहे. कारण हे हाताखालून जाणं फार गरजेचे आहेत. हे कम्प्लीट बेसिक आहे तुमचं. याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही पुढचं. हे स्टँडर्ड फॉर्म्युले एक्सच्या जागेवर फक्त आपण काय केलं नंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय केलं? एफ ऑफ एक्स. त्याचा चेन रूल एफ डॅश ऑफ एक्स आला. चला लिहून घ्या.